आपण पाहतात तेर न्यूज यूट्यूब चॅनल। आज आपण मंगरुळपाटी या ठिकाणी नवजीवन गोशाळेला भेट देण्यासाठी या ठिकाणी सर्वसाधारण कुटुंबातील महिला गोशाळा उत्तमरित्या चालवत आहेत। आपल्यासोबत त्या महिला आहेत, आपण त्यांना विचारूया की सुरुवातीला तुम्ही किती जनावर होते आणि आज किती आहे आणि कशा पद्धतीने जोपासना केली जाते। मॅडम नमस्कार, आपलं तेर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपलं नाव सांगा आणि गोशाळेचा पत्ता सांगा। जय श्रीराम, जय गोमाता। माझं नाव वैशाली जीवनराव बारकुल। माझी वैशाली बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था आहे आणि त्या अंतर्गत मी गेल्या 10 वर्षापासून ही गोशाळा चालवते। गोशाळेत सगळ्यात सर्वप्रथम 4 गायीपासून चालू केलेली ही गोशाळा आज 200 ते 250 पशुधन आहे आपल्याकडे आणि अविरत कार्य आपलं चालू आहे। एक गोशाळा कशा पद्धतीने चाऱ्याचं नियोजन केलं जातं? भीक मागते सर, म्हणजे लोकांच्या माझ्या दृष्टिकोनातून ही भीक नाही आहे। गाईसाठी मी लोकांना मदत मागते, पण लोक बऱ्याच वेळा असं म्हणतात की आले बघा गोशाळेवाले भीक मागायला। तर ठीक आहे, गाईसाठी भीक मागायचं म्हणजे मला भीक मागणं वाटतच नाही आहे। धर्माचं काम आहे, हे मी केलं पाहिजे। खरं तर हे सामाजिक कार्य, हे सामाजिक कार्यात सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे। पण कलियुगाचा काळ आहे, त्यामुळे अशा गोष्टी घडत नाही आहे। पण चला, आपण कोणाला वाईट आणि चांगलं म्हणण्यापेक्षा जे सहकार्य करतात त्यांचं थँक्यू आणि जे नाही करत त्यांचं पण थँक्यू। गोशाळा तुम्ही सुरू करायचा संकल्प कसा काय तुमच्या मनात आला? जेव्हा मी एक सामाजिक कार्य करत असताना शिराढोण आणि पारंडा या 2 ठिकाणचे कत्तलखाने बंद केले, त्यावेळेस मला एक सुचलेली कल्पना होती की माणसांसाठी काहीतरी करण्यापेक्षा आपण पशूंसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे। तर पशुसाठी म्हटलं तर कोण, पण पक्ष्यांसाठी करायचं का? तर नाही, ह्या मुक्या जनावरांसाठी काहीतरी केलं पाहिजे। कारण शास्त्र आपल्याला असं सांगतं, गोमय वसते लक्ष्मी। कारण श्रीकृष्णाजवळ जरी पाहिलं तरी श्रीकृष्ण हा एकटा कधी नसतो, गाय असते। आपण जर समजा दत्त महाराजांकडे पाहिलं तर दत्त महाराज एकटे कधीच नसतात, तिथे गाय असते। म्हणजे गाईला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे मी गोशाळा चालू केली। साधारणतः गोशाळेमध्ये किती जनावर आहेत सध्या? आता येणं जाणं हे नेहमी चालू असतं, काही मरतात कारण हे सगळे कत्तलखान्यातून आलेलं पशुधन असतं, पोलीस स्टेशनमार्फत येतं। हे 2-3 किती दिवस झालं डांबून ठेवलेले असतात, वाहनात असतात, हे आपल्याला माहीत नाही। जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा ते अतिशय वाईट परिस्थिती असते, कोणाचा पाय मोडलेला असतो, कोणाचा डोळा गेलेला असतो, कोणी उठून उभारूच शकत नाही आहे। म्हणजे आत्तापर्यंत कारवाईत माझ्याकडे 600 ते 700 पशुधन आलं, पण त्यातून आत्ता आपल्याकडे 300 पशुधन आहे। मग ते मिक्स, गाई असतील, म्हशी असेल, रेडे असतील, बैल असेल, म्हणजे सगळे छोटे मोठे असं। त्या जनावरांचं नियोजन चाऱ्यांचं कशा पद्धतीने केलं जाते? एखादा असा प्रसंग आहे का, आठवतं का तुम्हाला की जनावरांना चारा कमी पडला, असं काय कधी घडलं का असा प्रकार? काय सर, कोरोनाच्या काळात मी म्हणणार सगळं दुनिया एका जागेवर थांबलेली होती। त्यावेळेस माझे बाहेरचे कामं बंद होते, त्यामुळं त्यावेळेस माझ्यापुढे एक फार मोठं आव्हान होतं की आता हे एवढं मोठं पशुधन जगवायचं कसं, लोकांच्या पगारी करायच्या कशा। त्यावेळेस अक्षरशः खोटं नाही सांगत, माझ्याकडे पैसे होते पण चारा माझ्याकडे अवेलेबल नव्हता की बाबा मला आज कमीत कमी 100 पेंड्या, जर 3000 भाव असेल तर 500 रुपये माझ्याकडनं जास्त घ्या, पण मला आज 100 पेंड्या तरी द्या। सर, त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की मला मी 11 वाजेपर्यंत सकाळपासून फिरले, पण मला कुणी पेंडे दिलाच नाही। अक्षरशः लोकांच्या पाया पडले हो। आणि जेव्हा मी 11 वाजता गोशाळेत आले तेव्हा सगळ्या गायीवरती गेटकडे आल्या की खायला आणलं असेल। तो जो प्रसंग आहे ना, तो मी आयुष्यात माझ्या कधीच विसरू शकत नाही आहे। माझ्यासाठी अतिशय भयानक गोष्ट आहे ती की मी ह्या जनावरांसाठी त्या दिवशी चारा देऊ शकलेले नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे। दुर्दैवाने एखादी गाय जर मृत्युमुखी पडली तर त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते? हे सगळं पशुधन पोलीस स्टेशनमार्फत आलेलं असतं, त्यामुळे याची लिगली सगळी नोंद केलेली असते।
इथले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण अगोदरच माहीत असतं की ते दररोज येऊन उपचार करत असतात. जर मृत्युमुखी पडलं तर आपण त्यांना फोन करून सांगतो की बाबा हे असं टॅगिंग नंबरचं पशुधन वारलेलं आहे, तुम्ही या, त्यांचं शवविच्छेदन करा आणि त्यानंतर मग आपण त्यांना शेवटची जी क्रिया असते धर्मानुसार की त्यांना गाडलं जातं, म्हणजे खड्डा करून पुरलं जातं, तसं करतो. तुमची नवजीवन गोशाळा कुणाच्या मार्गदर्शनाखाली चालते? कुणाचा आशीर्वाद कोणाचा आहे? रामायणचार्य गोसेवक हरिभक्त पारायण संजय महाराजजी पाचपोर, ते विदर्भातले आहेत. ते माझ्यासाठी माझे गुरु पण आहेत, ते माझ्यासाठी आई आहे, ती माझ्यासाठी बाप आहे, ते माझ्यासाठी खूप काही आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गोशाळा अनेक वर्षापासून चालते. म्हणजे माझ्याकडं मी जेव्हा हतबल होते, आता माझ्याकडनं काहीच नाही होऊ शकत आहे, त्यावेळेस मला शेवटचा फोन बाबांना केलेला असतो की बाबा माझ्याकडे चारा नाही आहे, काही करा पण मला चारा द्या. पण ते गाईंना चारा पाठवतात. त्यामुळं तो सगळ्यात मोठा माझा आधार आहे, म्हणजे ईश्वरातुल्य म्हणाल तरी चालेल. मग असे मी पाहिलं तुम्ही जरा गाईंना नावाने हाक मारत होता, हे काय प्रकार आहे? कसं तुम्हाला इतकं याच्यामध्ये काय काय नावं ठेवलेत तुम्ही? जरा एकदा प्रेक्षकांना सांगा. सर, आवड असेल तर सवड मिळते आणि तुम्ही गोड बोललं तर झाडावरचं पाखरू पण खाली येतं. आपल्यापेक्षा यांची सेन्सिटिव्ह शक्ती जास्त असते. त्यामुळं आम्ही ह्यांना आलं की आपण ह्यांना नावं ठेवलेले असतात. आलं की ह्यांना आपण गुळ खायला घालतो सर्वप्रथम. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला कापणार नाही आहेत किंवा हे मारहाण करणार नाही आहेत, हे आपल्याला सांभाळणार आहेत. त्यामुळे यांच्यात आणि आमच्यात असं एक कनेक्टिव्हिटी तयार होते आणि त्यांना आम्ही नावं ठेवतो. तर आता माझ्याकडे तुम्ही बघाल तर बघा, समोरची ती राधा आहे, हा लाडक्या आहे. त्यांच्या गळ्यामध्ये नंबर टाकले आहेत, नंबरिंग काय केलेली काय ते? सर, काय होतं की बऱ्याच वेळा पशुधन समजा वारलं किंवा आपल्याला टॅगिंग करताना असेल किंवा लसीकरण करताना असेल, तर आपण त्यांच्या गळ्यात काय केलं, एक साईडला नवजीवन गोशाळा, एक साईडला नंबर आहे. जर समजा चुकून या जाळीतून निघून गेलं एखादं रात्री किंवा चरायला गेल्यानंतर एखादं कुठं हरवलं, तर ते गावातल्या लोकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना कळतं की ही नवजीवन गोशाळेचं आहे, म्हणून त्यांच्या गळ्यात एक साईडनं नवजीवन गोशाळा आणि एक साईडला आपण नंबर टाकलेले आहेत. या जनावरांची आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते? जेव्हा आपली दिनचर्या चालू होते, म्हणजे जेव्हा आपण सकाळी इथे येतो त्यावेळेस कोणी बसलेलं आहे का, असं वाटतं का की बाबा ते उठत नाही आहे किंवा खात नाही आहे, तर मग त्याचं आपण चेकअप करतो. आपल्याकडे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यांचं तापमान किती आहे हे चेक करणं. मग त्या नॉमिनल गोष्टी आम्ही पण डॉक्टरांचं बघून बघून बऱ्यापैकी शिकलो. त्यामुळे मग सकाळी आपण त्यांना एकदा कोण आजारी आहे नाही हे बघतो. समजा वाटत असेल की बाबा ते खात नाही आहे किंवा उठत नाही आहे, ते आजारी आहे, तर आपण पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवतो. अजून दुसरी गोष्ट सांगेल की यांच्यातलं कॅल्शियम कमी झालेलं असतं म्हणून हे खटकाला विकलेले असतात. तर तुम्ही आता पाहिलं असेल की हौदाला आपण दर 3 ते 4 दिवसानंतर स्वच्छ धुवून त्याला चुना लावतो, 1 घंटा वाळत ठेवतो आणि त्यानंतर पाणी सोडतो, जेणेकरून ह्यांना त्या चुन्यातून कॅल्शियम मिळतं. अशा एक सर्वसाधारण काही गोष्टी असतात. किंवा मग दर 6 महिन्याला ह्यांना आपण गोचिडं होतात, बाहेर फिरायला जातात किंवा इथं असेल तरी गोचिडानं पिसं होतात, तर त्यावेळेस आपण त्यांना इंजेक्शन देऊन घेणं, एक 8-10 दिवसानंतर एकदा धुवून घेणं, पायपानी पाणी मारणं, अशा काही सर्वसाधारण गोष्टी करतो. थंडी मोठ्या प्रमाणात थंडीचं सध्या थंडी चालू आहे, छोटे छोटे बच्चे आहेत, कारोडे आहेत, त्यांची कशी काळजी घेतली जाते संधी? सर, घर नाही आहे हे एवढं मोठं पशुधन आहे, त्यामुळे आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने किंवा माणसासारखं असं नाही करू शकत आहे किंवा आपण ह्यांना ब्लँकेट आता मी तुम्हाला सांगेल तर माझ्या बुद्धीनुसार, माझी छोटी बुद्धी असेल माहीत नाही, माझ्या बुद्धीनुसार आम्ही काय करतो, असे 2 रात्री खोंडकं जाळायला ठेवतो. मग जसं जसं ज्याला थंडी वाजेल तसं तसं ते गोल येऊन रात्री बसतात. मग ते सकाळी म्हणजे दिवसभर पण चालू असतं, तुम्ही आता पण लाईव्ह पाहू शकता, ते रात्रंदिवस चालू असतं. त्यामुळे थंडी वाजायला लागली की सगळे त्याच्याकडेने गोल चिकटून एकमेकांना बसतात, त्यामुळे ते एक गोड असतं पाहण्यासाठी सुद्धा. तुमच्या जवळ ते आता मी पाहतोय जनावरांनी थांबलेत, काय समाधान काय वाटतं तुम्हाला? सर, ह्यांना दररोज मी काहीतरी खायला आणते, त्यामुळे ह्यांना एक मोठी आशा असते. माणसाला बघा ना, समजा आता आपल्याच मुलांविषयी जर आपण विचार केला तर मुलांनी खायला आणलं सांगितलं आणि आपण जर नाही आणलं तर मुलं आपल्याला वेगळ्या अँगलनं लगेच बघतात, आज सांगितलं होतं आणि आणलं नाही. तसं ह्यांचं बिचाऱ्यांचं नसतं हो. ह्यांना आत्ता खायला घातलं तरी त्याच आशेनं आपल्याकडं पुन्हासुद्धा ते बघत असतात. मग ह्यांना डेली आपण खायला घालतो, त्याच्यामुळं हे येतात की आता हिनं काहीतरी खायला आणलं असेल मग काहीतरी देईल. मी करते तसं की 1-8 दिवसातून एकदा केळी खायला घाल ह्यांना, किंवा मग सुग्रास आणायचा, सुग्रास खायला घालायचा, किंवा गूळ आणायचा, सगळ्यांना खडाखडा गूळ खाऊ घालायचा, अशा काही गोष्टी करतो. त्यामुळे एक आशेनं आपल्याकडे पाहत असतात. इतरांना काय आव्हान कराल तुम्ही? सर, सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे लोकांबद्दल काय बोलावं मला खरंच सुचत नाही. आत्तापर्यंत खूप वेळा आव्हानं केलेत, परत एकदा तुमच्यामार्फत मी करेल की जर खरंच आपल्याला समाधान शोधायचं असेल तर तुम्ही एकदा गोशाळेत नक्की भेट द्या, गोशाळा एकदा बघा. आणि इतरत्र पैसे खर्च करता, कोणाचा वाढदिवस असेल, कोणी आपल्या घरातली आवडती व्यक्ती गेलेली असते, आपण त्यांच्या निमित्ताने कुठलं तरी श्राद्ध घालत असतो किंवा माणसाला खायला घालतो, तर माणसाला खायला घालण्यापेक्षा मी खरंच सांगेल त्या मुक्या जनावरांना खायला घाला.
खरंच त्या लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. किंवा ह्या मुक्या जनावराला खायला तर हे फक्त आत्ता खायला मिळाले तर थँक्यू म्हणतात. गाय ही तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय आणि तुम्हाला दुपटीनं दिल्याशिवाय जात नाही. मी कालही कमवत होते, मी आजही कमवते, पण जे समाधान आज मिळतं ते समाधान मला मागे मिळत नव्हतं. त्यामुळं मी लोकांना एवढंच आवाहन करेल की जर कोणाला समजा चारा द्यायची इच्छा असेल तर मला पैसे नको आहेत कोणाकडून, तुम्ही या एकदा गोशाळेला भेट द्या आणि मग मला चारा द्या, एवढीच मी विनंती करेल. सांगा, या ठिकाणचे स्थानिकचे जे नेते आहेत यांनी या गोशाळेला भेट दिली आहे का? सर मी असं गाईला जेव्हा राज्यमाता म्हणून गाय घोषित झाली त्यावेळेला मी इथले आमदार असतील, इथले खासदार असतील, यांना मी असंख्य वेळा फोन केलेला की तुम्ही या गायची पूजा करा. त्यांना मी काही मागितलेलं नाही आहे, देणं तर सोडा हो, ह्यांनी गायची पूजा करायला सुद्धा आलेले नाही आहेत. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असू शकतं? त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? मी यांना एवढंच म्हणेल, तर मला वाटतं या लोकांनी गोशाळेत एकदा येणं, इथली पाहणी करणं किंवा एक सदिच्छा भेट देणं गरजेचे आहे. तुम्ही मदत करायची असेल करा ना, आणि त्यांना काय करू, मी तुम्हाला आग्रह करणार नाही कोणाला की तुम्ही मला मदत करा, पण तुम्ही इथपर्यंत यावं आणि एक कौतुकाची थाप द्यावी एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा असते. माहिती सांगाल? आता लहान छोटे मोठे म्हणाल तर 150पेक्षा जास्त आपल्याकडे गायी आहेत आणि सगळं टोटल पशुधन म्हणाल तुम्ही तर मग आपल्याकडे 200च्या आसपास, 200 ते 250च्या आसपास पशुधन आहे छोटं मोठं, म्हणजे मिक्स, मग गाई असतील, म्हशी असेल, बैल असेल किंवा गाय असेल. तर आता तुम्ही म्हटलं त्यानुसार हिंदू धर्मात गाईला किती महत्त्व आहे. तर हिंदू धर्मात जेव्हा सागरमंथन झालं होतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा निघाली होती ती आपली गाय निघाली होती. तिला कामधेनू म्हटलं जात होतं. ती एका ऋषीच्या इथे होती तेव्हा तिला जे मागेल ते ती देत होती म्हणून तिला कामधेनू असं नाव ठेवलं होतं. आता आपल्या गोशाळा चालू केली आहे तर आपण जे काही बाकीच्या गोष्टी मी गायीविषयी तुम्हाला सांगेल. एखाद्याचा शनी खराब असेल किंवा एखाद्याचा राहूकेतू खराब असेल तर त्यावेळेला गाईच्या पुढच्या पायाच्या खालची माती जर त्या माणसाने घरात टाकली तर त्याचा राहू प्रबळ होतो, केतू प्रबळ होतो, शनीची महादशा कमी होते. आता दुसरी गोष्ट, एखादी जागा खराब आहे असे बरेचसे लोक म्हणतात की आमची जागा चांगली नाही, त्या जागेत गेल्यापासून बरेचसे आम्हाला प्रॉब्लेम यायला लागले किंवा कामं होत नाही आहेत. तर अशा लोकांनी गाय आणि वासरू असं एक 8 दिवस त्याची पूजा करावी आणि त्यांना खायला घालावं, त्या जागेत बांधावी, वास्तुदोष नाहीसे होतात. आता आपण हे चाललो की देवधर्माच्या इकडे आपण गेलो. आता तुम्हाला दुसरी गोष्ट मी सांगेल की गायचं शेण आणि गोमूत्र याला किती महत्त्व आहे. तर ज्याच्या घरी शेण असतं गाईचं त्याच्या घरी लक्ष्मी नांदत असते. आज माझ्या घरात खूप लक्ष्मी नांदते असं मी म्हणते. गाईच्या दुधापासून दही, दूध, तूप याचं मार्केटिंग कुठे केलं जातं? सर आपल्याकडे हे सगळे भाकड जनावर आहेत त्यामुळे आपण जरी एखाद्या गाईला पिल्लू झालंच तर आपण कधीच ते दूध काढत नाही किंवा ते 24 घंटे त्याच्या आईच्यासोबत असतं. तो मला अधिकारचं दूध काढण्याचा नाहीच आहे त्याच्यामुळे मी दूध काढत नाही, सगळे भाकड आहेत. पण आपण जे याचं शेण आहे किंवा याचं गोमूत्र आहे किंवा बऱ्याचशा लोकांना टाचादुखी, गुडघेदुखी याचे प्रॉब्लेम असतात तर आपण ह्या लोकांना बऱ्याचशा सांगतो तसं की तुम्ही आमच्या गोशाळेत या, ताजं शेण, दूध, दही, तूप आणि गोमूत्र हे मिक्स केलं जातं पातळ स्वरूपात, ते टाचेवर आणि गुडघ्यावर लावलं जातं. ते कोवळ्या उन्हात जर त्यांना आपण बसवलं तर मला वाटतं बऱ्यापैकी गुडघे आणि टाचेदुखीच्या समस्या कमी होतात. त्या गोशाळेतील जे गायी आहेत त्या गायीपासून आपल्याला उत्पन्न काय मिळते? शेण एवढंच माझं उत्पन्न आहे आणि नाही मी उत्पन्न म्हणून केलंच नाही आहे. उत्पन्न हा माझा हेतूच नाही आहे. माझा हेतू हा हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण गाय वाचवली पाहिजे. सर जी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगेल की आता सगळीकडं गाई होस्टन आहेत, जर्सी आहेत, बाकीच्या कुठल्या कुठल्या गायी आलेल्या आहेत. तर मला सांगा त्याचं दूध पण पिण्यालायक नाही आहे. लहान मुलांना पाजलं तरी लहान मुलांना BP, शुगर किंवा कॅन्सरसारखे रोग होत आहेत. तर या गाईला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गाय जर नाही जगली तर मला वाटते पुढच्या पिढीला कागदावर गाय दाखवावी लागेल, गाय प्रत्यक्षात दाखवायला नसेल, कारण ह्या गायींची सगळी कत्तल होत चालली आहे फार. त्याच्यामुळं गाय वाचवणं ही आता काळाची गरज आहे. तर आपण पुढच्या पिढीला म्हणू शकू की ही गावरान गाई असते, हिला खिलार म्हटलं जातं, हिला राठी म्हटलं जातं, हिला सहवाल म्हटलं जातं, हिला गीर म्हटलं जातं. ह्या ज्या आपल्या देशी संवर्धनाच्या गायी आहेत त्या नाममात्र होत चालले. जर्सी आणि होस्टननं एवढं लोकांवर साम्राज्य गाजवले की विचारू नका, कारण सध्या लोक पैशाच्या मागे लागले. ते आता ह्या जर गायी म्हणाल तर यांना फार काही दूध निघत नाही आहे. खूप चांगलं सांभाळलं तर 2-3 लिटर दूध निघतं सकाळचं आणि संध्याकाळचं. त्यामुळं आपण तर ते काढायच्या कधी भानगडीत पडत नाही आहे. पण गाईला हे फार मोठं महत्त्व आहे. वेदात आहे, शास्त्रात आहे, पुराणात आहे आणि आपण हे जोपासणं गरजेचं. तर आता आपण पाहिलं वैशालीताईने नवजीवन गोशाळेबद्दल आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली. त्यांनी माहिती देताना एक आव्हान केलं की मला 1 रुपयाचीही गरज नाही, परंतु माझ्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा आणि जे इथले स्थानिकचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्यांनी मदतीची अपेक्षा सोडा, फक्त त्यांनी इथं येऊन एक कौतुकाची थाप द्यावी असंही त्यांनी आव्हान या ठिकाणी केलं आहे.
पिले